नागपुर शहर की क्राइम ब्रांच यूनिट 5 ने एक बड़ी कार्रवाई करते हुए युवक को अवैध हथियार और जिंदा कारतूस के साथ गिरफ्तार किया है। आरोपी के पास से चोरी के कुल 3,27,000 रुपए का माल जब्त किया गया है। गिरफ्तार आरोपी का नाम नीलेश उर्फ अभी कड़वे है, जो नागपुर और अमरावती में 7 चोरी के मामलों में वांछित था। उसके पास से एक पिस्टल, जिंदा कारतूस, मोबाइल, नकदी रुपया, वाहन और अन्य सामान बरामद हुआ है। यह कार्रवाई धम्मज्योति नगर में गुप्त सूचना के आधार पर की गई। पुलिस को आरोपी से अवैध हथियार खरीदने वाले मध्य प्रदेश निवासी अल्ताफ की भी जानकारी मिली है। इस कार्रवाई का नेतृत्व क्राइम ब्रांच यूनिट 5 के पीआई संदीप बुआ और उनकी टीम ने वरिष्ठ अधिकारियों के मार्गदर्शन में किया। पोलीस आयुक्तालय नागपूर शहरच्या रेकॉर्डवरील आरोपी निलेश उर्फ अभी राजू कड़वे, वय 28 वर्ष, राहणार मलका कॉलनी, समतानगर, हा जो आहे धम्मदीप नगर नारी या ठिकाणी एका घरात लपून राहत आहे व त्याच्याकडे काही गुन्हा करण्याच्या अनुषंगाने अग्निशस्त्र त्यांनी बाळगलं असल्याची माहिती मला प्राप्त झाली होती। त्यावरून सदर माहितीच्या आधारे तो ज्या ठिकाणी राहत आहे त्या घराचा ठाव ठिकाणी निष्पन्न करून सदर ठिकाणी छापा कारवाई करून आरोपी निलेश राजू कड़वे यास ताब्यात घेतले असता तो ज्या ठिकाणी राहत होता त्या ठिकाणी त्याच्या कस्टडीतून एक देशी बनावटीचं अग्निशस्त्र व एक जिवंत कारतूस असा 51,000चा मुद्देमाल मिळालेला आहे। तसेच तो ज्या ठिकाणी राहत होता त्या ठिकाणी 2 ॲक्टिवा गाडी व एक यामा कंपनीची MT गाडी ज्याच्या नंबर प्लेट काढून ठेवलेल्या होत्या त्या मिळाल्या। त्या अनुषंगाने आरोपीबाबत संशय असल्याने सखोल घरझडती घेतली असता त्याच्याकडे इतर अन्य 4 मोबाईल मिळून आले। त्याबाबत आरोपीकडे तपास केला असता त्यातील 2 गाड्या ज्या आहेत त्यांनी कपिलनगर व जरीपटका पोलीस स्टेशन येथून चोरी केल्याचे त्यांनी तपासादरम्यान कबूल केलेले आहे। तसेच त्या यामध्ये जी यामा कंपनीची MT गाडी जी मिळालेली आहे इथून चोरी करून जरीपटका पोलीस स्टेशनच्या हद्दीतून चोरी करून नेलेली गाडी जी आहे तो अमरावती येथे घेऊन गेला व सदर गाडी त्या ठिकाणी ठेवून यामा कंपनीची MT गाडी जी आहे तिची टेस्ट ड्राईव्ह घेण्यासाठी म्हणून ती गाडी तिथून चोरी करून घेऊन आल्याचे त्यांनी कबूल केलेलं आहे। तसेच आरोपीने त्याचे इतर अन्य साथीदारांसोबत मिळून वाठोडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत मानव हॉटेल या ठिकाणी 2 मोबाईल चोरी केले होते। तसेच लकडगण पोलीस स्टेशनच्या हद्दीत CA रोडला एक दूध डेअरी फोडून त्या ठिकाणी रोख रक्कम व ॲपल कंपनीचा मोबाईल चोरी केलेला तपासात निष्पन्न झालेला आहे। आरोपीकडून एकूण वेगवेगळे 7 गुन्हे जे आहेत ते डिटेक्ट करण्यात आलेले आहेत। आरोपीच्या ताब्यात जे अग्निशस्त्र व कारतूस मिळालेले आहे त्याबाबत कपिलनगर पोलीस स्टेशन येथे स्वतंत्र गुन्हा नोंद होत आहे व पुढील कारवाई चालू आहे। आरोपीकडून या कारवाई दरम्यान एकूण 3.5 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। सदरची कारवाई ही युनिट 5 गुन्हे शाखा पथकाचे अधिकारी अंमलदार यांनी केलेली आहे।